नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर मनापासून स्वागत. तुम्हाला काम करायला आवडतं का? मुंग्यांना फार आवडतं बाबा. कसं काय? तुम्हाला नाही माहिती? मग ऐकूया ही गोष्ट. या मुंग्यांच्या मागे-मागे जाऊया. छोट्या वाचकांना त्या नक्कीच गुंतवून ठेवतील. भोवतालचे प्राणी या 4 पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक आहे. कामसू मुंग्या ही गोष्ट लिहिली आहे कांचन बॅनर्जी यांनी. चित्र काढले आहे दीपा बालसावर यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. छोट्या श्रोत्यांनो, वाचायचा पण प्रयत्न करूया. बघा हं, मी या रांगेत चौथी आहे. दिसते आहे ना? डावा उजवा, डावा उजवा. लेफ्ट, राईट, लेफ्ट, लेफ्ट, राईट, लेफ्ट. आम्ही शांतपणे रांगेत चालतो. मस्त गोष्ट सुचली. अगदी जोरात जायचं असेल तर पायाला चाकं लावावी. बघा ही मुंगी स्केटिंग करायचा प्रयत्न करतेय. तुम्हाला येतं का स्केटिंग करायला? माहितीये कसं करायचं? नाही बाबा, मला तर नाही जमत. इतर प्राण्यांसारखा आवाज आम्ही करत नाही. आमची वासाची भाषा आहे. ती कशी? एक वास म्हणतो, इकडे या, इथे खाऊ आहे. दुसरा वास म्हणतो, धोका, खबरदार, तिकडे जाऊ नका. तुमच्यासारखाच मला केक आणि सगळा गोड खाऊ आवडतो. हम्म. बघायची आहे माझी ताकद. मी छोटी दिसते खरी, पण खूप बलवान आहे. दार बंद असलं तरी चालतं. मी छोट्याशा फटीतून जाऊ शकते. विश्वास नाही बसणार. पण वारुळात आम्ही शेकडो जणी आनंदानं राहतो. चला काही नवे शब्द शिकूया. लहान त्याचं विरुद्ध आहे मोठा. हळू, वेगात. बुटका, उंच. सडपातळ, लठ्ठ. कठीण, मऊ. बडबड्या, शांत. वर दिलेले शब्द विरुद्ध अर्थाचे आहेत. उदाहरणार्थ, मुंगी लहान आहे, हत्ती मोठा आहे. इतर विरुद्ध अर्थी जोड्यांच्या वाक्यात कसा उपयोग कराल? खूप काम करणाऱ्या व्यक्तीला मुंगीसारखी कामसू असं म्हटलं जातं.